एक जंगल असते. त्या जंगलात एक नदी असते. नदीच्या किनारी एक आंब्याचे झाड असते. त्या झाडावर एक माकड राहायचे. एके दिवशी काय झालं, एक मगर नदीच्या पाण्यातून बाहेर आले. त्याला शिकार मिळालं नाही म्हणून मगरीला खूप भूक लागली होती. मगर मग माकडाला म्हणालं, माकड बुवा, मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला देता का? मग भुकेला मगर पाहून माकडाने त्याला आंब्याचे फळे खायला दिले. हे रोज होऊ लागलं. मगर माकडाकडे येऊन आंबे मागू लागले. मग मगर आणि माकडात मैत्री होऊ लागली. ते दोघे चांगले मित्र झाले. एके दिवशी मगरीने काही आंबे आपल्या बायकोसाठी घरी नेले. ती अत्यंत गोड फळे खाल्ल्यावर मगरीची बायको त्याला म्हणाली, इतकी गोड फळे खाणाऱ्या माकडाचे हृदय किती गोड असेल नाही का? तुम्ही मला माकडाचे हृदयच खायला आणून द्या. असा हट्ट बायकोने धरल्यामुळे मगराचा नाईलाज झाला. मग तो मन नसताना या कामासाठी तयार झाला. मग दुसऱ्या दिवशी मगर माकडाजवळ आला आणि माकडाला म्हणाला, प्रिय मित्रा, तुला माझ्या बायकोने घरी जेवणासाठी बोलावले आहे. चल, आपण घरी जेवायला जाऊ. मग माकड म्हणाले, अरे वा, चल मग लवकर. असे म्हणून मगर माकडाला आपल्या पाठीवर घेऊन घरी जायला निघाले. अर्ध्या वाटेत आल्यावर मगराला राहावले नाही म्हणून त्याने प्रिय मित्राला सांगितले की, माझ्या प्रिय पत्नीला तुझे हृदय हवे आहे, म्हणून आपण घरी चाललो आहे. अत्यंत हुशार असणाऱ्या त्या माकडाने क्षणाचाही विलंब न लावता मगराला सांगितले की, अरे रे 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 रे, माझे हृदय तर झाडावरच आहे. मग मगर म्हणाला, मग आपण परत झाडाकडे जाऊयात, तुझे हृदय घेऊन येऊया. दोघेही नदीकिनारी पोचले. माकड मगराच्या पाठीवरून उतरले आणि झाडावर पोहोचले. सुरक्षित जागी पोहोचल्यावर माकड मगराला म्हणाले, एखादा आपल्याला कोणी मदत करत असेल तर त्याचा विश्वासघात करू नये. मित्रा, तू विश्वासघातकी आहेस, निघ आता. माकडाचे हे ऐकून मगराला पश्चाताप झाला. त्याने आपला एक चांगला मित्र गमावला म्हणून तो नाराज होऊन तिथून निघून गेला. यातून काय तात्पर्य मिळते तर कोणाचाही विश्वासघात करू नये. असेच मनोरंजक गोष्टी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.